न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. केमिकल पाणी हा सेटलमेंट चालले वेस्ट वॉटर आहे. म्हणजे ती जुनी लाईन आहे ना त्याच्यामध्ये जवळ जॉईन करायची. वेस्ट वॉटर काय फिल्टर होतो. गौरवाडीसाठी येण्यासाठी जागा हा काम ताड झाड आहे ना त्या ताडाच्या झाडापासून असा त्या तिथपर्यंत द्या. घ्यायला तयार नव्हता. आमच्याच गावातला एक आहे माणूस त्यांनी हे काम घेतला. मी पाठीशी आहे, कंपनी पाठीशी आहे. तुम्ही करा त्या- घ्या घे आणि तो एम्प्लॉईज पण आहे. कंपनीचा पण डायरेक्ट पोलीस स्टेशन आणि डीएसपी कोण आहे? DSP तिथं बसले तरी इकडे आले नाही ते. तानाजी शेतात मगाशीच आलाय प्रांत. अच्छा या एवढाच रस्ता आहे फक्त. एवढा छोटासा रस्ता. एवढाच रस्ता आहे. हा, इकडून त्यांची बाउंड्री. आता तसं बघायला गेलं ना, ऐका अँब्युलन्स वगैरे यायला तरी रस्ता तसं बघायला गेलं पाहिजे ना ना. तर टँक विषय असा आहे की रिलायन्स इंडस्ट्रीने गेले अनेक वर्ष या ठिकाणी ज्या जमिनी शेतकऱ्यांच्या ताब्यात घेतलेल्या आहेत, 30 वर्ष 35 वर्ष 40 वर्ष होऊन गेल्यानंतर देखील इथल्या जमिनी खऱ्या अर्थाने त्यांनी इंडस्ट्रीसाठी दिलेल्या जमिनी जर त्यांनी विकसित केल्या असत्या, इथे इंडस्ट्री उभी केली असती तर त्या इंडस्ट्रीमध्ये स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळालं असतं आणि प्रत्येक घर इथे आपल्या आर्थिक स्थितीतून बदलून एका चांगल्या सुस्थितीत तिथे आलेलं असतं. रिलायन्स इंडस्ट्रीने आज या ठिकाणी गावाला लागून असलेल्या ज्या सर्व जमिनी आहेत त्यात इंडस्ट्रीने घेतलेल्या जमिनी पण आहेत आणि शेतकऱ्यांच्या जमिनी पण आहेत. आणि या शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी आहेत त्या रिलायन्सच्या या ज्या कंपनीच्या आवाराच्या आतल्या साईडला आहेत त्या जमिनीमध्ये जाण्यासाठी यांनी रस्ता ठेवलेला नाही. आज या ठिकाणी आपण पाहता भोदवड्याच्या बाजूला त्यांनी कंपाऊंड करायला घेतलेला आहे. या ठिकाणी भोदवड्याच्या बाजूला कंपाऊंड करत असताना जो भोदवड्यामध्ये येणारा जो महत्वाचा रस्ता आहे तो रस्ता त्यांनी अडवला. येण्या जाण्याचं साधन त्यांना शिल्लक इथं राहिलेलं नाही. आणि मग ग्रामस्थ जे आहेत यांच्या मागणीनंतर त्यांनी एक छोटासा रस्ता त्या तिथं उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे फक्त ग्रामस्थांची दिशाभूल करायची, ग्रामस्थांना फसवायचं हे रिलायन्स इंडस्ट्रीने या ठिकाणी काम चाललेलं आहे. अग्निशमन यंत्र म्हणजे आपली जे अँब्युलन्स आणि आपले फायर ब्रिगेड या दोन महत्वाच्या ज्या गाड्या आहेत त्या आतमध्ये गावापर्यंत आल्या पाहिजेत. आणि त्या दोन्ही गाड्या आतमध्ये येऊ शकल्या नाहीत तर एखादी इमर्जन्सी जर परिस्थिती या ठिकाणी उद्भवली तर अशा वेळेस अनेक जीव नाहक जाऊ शकतात. या काळजीपोटी, ह्या भीतीपोटी प्रशासनाने सर्व ठिकाणी प्रत्येक गावामध्ये खऱ्या अर्थाने येणारे जाणारे रस्ते हे सुस्थितीत आणि मोठे ठेवायला पाहिजे. आणि जो त्यांचा भोदवड्याला लागून गावाला लागून असलेली जी शेतजमीन आहे या शेतजमिनीमध्ये जाण्यासाठी जो रस्ता हवा असायला पाहिजे तो देखील या ठिकाणी ठेवलेला नाही. रिलायन्स इंडस्ट्रीने या गावाच्या बाजूला असलेली लागून स्मशानभूमी जी आहे खऱ्या अर्थाने की त्यांच्या बाजूला जे डेव्हलपमेंट झालेलं आहे त्या ठिकाणी पहिले त्यांची स्मशानभूमी होती गावाची, ती त्यांनी तिथून उठवली आणि ती स्मशानभूमी गावाच्या जवळ आणून ठेवली. आणि आज कंपनीचं षडयंत्र आहे की ही स्मशानभूमी इथून देखील हटवायची आणि ती स्मशानभूमी गावाला लागून या ठिकाणी तयार करून द्यायची. आणि हे षडयंत्र ते रचत असताना कुठेतरी प्रशासन त्यांना पाठीशी घालतंय हे चित्र या ठिकाणी स्पष्ट दिसायला लागलेलं आहे. ग्रामस्थांनी अनेक तक्रारी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या आहेत, तहसीलदारांकडे केलेल्या आहेत, पोलीस प्रशासनाकडे केलेल्या आहेत, परंतु या ठिकाणी ग्रामस्थांना न्याय देण्याचं काम ना प्रशासन करत ना ही कंपनी करत. साठी लागणारं जे पाणी आहे ज्या ठिकाणी ते टँक आहे ते टँक देखील त्या लोकांनी आपल्या कंपाऊंडच्या आतमध्ये घेण्याचा आता प्रयत्न चालवलेला आहे. आणि हे सगळं करत असताना त्यांनी बाहेरच्या कॉन्ट्रॅक्टरला काम देऊन त्या कॉन्ट्रॅक्टरच्या सोबत स्थानिक काही गुंड प्रवृत्तीचे लोक घेऊन ते खऱ्या अर्थाने या ठिकाणी या ग्रामस्थांना दाबण्याचं काम करतायत, दादागिरी करतायत. आणि दादागिरी करत असताना त्यांना प्रशासन पाठीशी घालत आहे. ही फार मोठी खंत आहे. योगेश अडसोले आमचा जो उपोषणाला बसलेला आहे ग्रामस्थांच्या सगळ्या तक्रारीसाठी, ग्रामस्थांच्या हक्कांसाठी, तो आज तिसरा दिवस या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेला असताना देखील योगेशच्या जीवाची या प्रशासनाला
आणि या रिलायन्स इंडस्ट्रीच्या व्यवस्थापनाला काही देणे घेणं नाही किंवा त्यांना काही पडलेलं नाही. स्वतःच्या न्याय हक्कासाठी त्यावर मागणी करून देखील जर हक्क आपल्याला मिळत नसतील तर आपण सनदशीर मार्गाने कायदेशीर मार्गाने जावं म्हणून या ठिकाणी उपोषणाला बसलेले योगेश आणि सर्व त्यांना सहकार्य करणारे सर्व त्यांचे ग्रामस्थ आपले हे सर्व या ठिकाणी सध्या फार भीतीदायक अवस्थेतून जात आहेत. कारण इतकं मोठं रिलायन्स प्रशासन व्यवस्थापन आणि त्यांना पाठीशी घालणारं आपलं प्रशासन जिल्ह्यातील या सगळ्यांच्या पाठबळावर या ठिकाणी दादागिरी करणारे गुंड या कंपनीने या ठिकाणी पोचलेले आहेत आणि ते खऱ्या अर्थाने इथं ग्रामस्थांना त्रास देण्याचं आणि दादागिरी करण्याचं काम करत आहेत. परंतु आज या ठिकाणी मी जाहीर आवाहन करेन की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आमच्या या ग्रामस्थांना इथं न्याय देण्यासाठी, यांना सपोर्ट करण्यासाठी, यांना सहकार्य करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. इथं कुठल्याही प्रकारची आम्ही गुंडागर्दी खपून घेणार नाही. आमच्या ग्रामस्थांना जर कोणी थोडे हात लावण्याचा प्रयत्न केला तर त्याविरोधात कायदेशीर सनदशीर मार्गाने तर आम्ही जाऊच. जिल्हा प्रशासनाला मी हे देखील सांगेन की आपण गेले 3 दिवस रिलायन्स इंडस्ट्रीच्या व्यवस्थापनाला हाताशी धरून, व्यवस्थापन तुम्हाला हाताशी धरून इथल्या ज्या ग्रामस्थांवर अन्याय करतायत तो अन्याय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खपून घेणार नाही. आमच्या लोकांना जर न्याय मिळाला नाही तर या ठिकाणी जे आंदोलन उभं राहील त्या आंदोलनाचं नेतृत्व करायला स्वतः या देशाचे केंद्रीय मंत्री आदरणीय नामदार रामदासजी आठवले साहेब या ठिकाणी येतील. दलित समाज असो, शोषित पीडित बहुजन समाज असो, समाजातल्या कुठल्याही घटकावर जर अन्याय झाला तर आदरणीय आठवले साहेब त्या ठिकाणी पोहोचतात आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. आठवले साहेब म्हणजे खंदे कार्यकर्ते या रायगड जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये सक्षम असे कार्यकर्ते आहेत. या ठिकाणी बेनसेच्या आपल्या ग्रामस्थांना जर न्याय मिळाला नाही तर अखंड रायगड जिल्हा या ठिकाणी पेटून उठेल आणि या ठिकाणी येऊन रिलायन्स व्यवस्थापनाला मग त्याचं उत्तर द्यावं लागेल. इथे जी काही कायदा सुव्यवस्था बिघडेल त्याला सर्व तुम्ही सांगेन या ठिकाणचं जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन असेल.